ही फार पूर्वीची गोष्ट आहे. एका लहानशा गावात एक धोबी राहत असे. तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांचे कपडे धुवत असे. तो एक अतिशय हुशार आणि धूर्त माणूस होता. त्याच गावात एक अतिशय गर्विष्ठ स्वभावाचा व्यापारीही राहत होता. तो एक पुरुष होता आणि तो आपल्या अंगावरची माती सुद्धा कोणाला फुकट देणारा नव्हता. एके दिवशी एक धोबी लोकांच्या घरी धुतलेले कपडे पोहोचवण्यासाठी व्यापाऱ्याच्या वस्तीत आला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि ऊन तळपत होते. मग व्यापाऱ्याच्या घराबाहेर उभे असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडावर त्याची नजर पडली. त्याची दाट सावली पाहून त्याने थोडा वेळ त्याच्या खाली विश्रांती घेण्याचे ठरवले. असा विचार करून त्याने झाडाखाली एक चादर पसरली आणि आराम करू लागला. पण थकवा आणि थंड वाऱ्यामुळे त्याला झोप येऊ लागली आणि तो तिथेच झोपी गेला. त्याच वेळी व्यापारी काही कामासाठी घराबाहेर आला आणि त्याने पाहिले की तो धोबी आपल्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत शांतपणे झोपला होता. हे पाहून तो रागाने लाल झाला. त्याने धोब्याला जोरात लाथ मारली आणि म्हणाला, "तू कोणाला विचारून झोपलास?" धोबी तो उभा राहिला आणि म्हणाला, "गुरुजी, मला क्षमा करा. मी खूप थकलो होतो म्हणून या पिंपळाच्या झाडाची थंडगार सावली घेतली." सावली पाहून तो आराम करू लागला आणि त्याला कळलेही नाही की तो कधी झोपी गेला. व्यापारी म्हणाला, "हे झाड आमच्या पूर्वजांनी लावले होते आणि त्याला रोगराई लागली आहे म्हणून मी कोणालाही त्याच्या खाली बसू देत नाही." धोबी म्हणाला, "साहेब, मी वर्षानुवर्षे तुमचे कपडे धुत आलो आहे. होय, मी तुमच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घेतली तर तुमचे काय नुकसान होणार आहे?" व्यापारी म्हणाला, "तुम्ही माझे कपडे धुवायला पैसे घेता, ते फुकट नाही. माझ्या झाडाची सावली फुकट आहे का? मग तुम्हाला इथे क्षणभर बसायचाही हक्क नाही का? तुम्हाला तो अधिकार नाही." व्यापाऱ्याच्या या उदासीनतेमुळे धोबी चकित झाला. त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याने विचारले, "तुम्ही या झाडाच्या सावलीचे पैसे घ्याल का?" व्यापारी म्हणाला, "हो, नक्कीच. जर तुम्हाला या झाडाच्या सावलीत बसायचे असेल तर तुम्हाला या झाडाची सावली विकत घ्यावीच लागेल." धोबी म्हणाला, "बरं, मला सांगा, या झाडाच्या सावलीची किंमत किती आहे?" व्यापारी म्हणाला, "जर तुम्हाला या झाडाची सावली कायमची विकत घ्यायची असेल तर तुम्हाला मला 10,000 रुपये द्यावे लागतील." किंमत ऐकून धोब्याला धक्काच बसला. पण त्याने व्यापाऱ्याला धडा शिकवण्याचा एक डाव रचला. त्याने थोडा वेळ विचार केला आणि मग पुन्हा घासाघीस करत म्हणाला, "साहेब, ही किंमत खूप जास्त आहे. या सावलीच्या बदल्यात मी तुम्हाला माझ्याकडून 1,000 रुपये देऊ शकेन." व्यापारी म्हणाला, "बघा दादा, 1,000 रुपये खूपच कमी आहेत. एवढं मोठं झाड, एवढी थंडगार सावली, असा आराम तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही." धोबी म्हणाला, "साहेब, ही फक्त सावली आहे, खजिना नाही. म्हणूनच मी इथे आलो आहे. मी जास्तीत जास्त 2,000 रुपये देऊ शकेन. जर तुम्ही तेवढ्याला विकू शकत असाल तर मला सांगा, नाहीतर जाऊ द्या." व्यापाऱ्याने मनातल्या मनात विचार केला, धोबी पूर्णपणे मूर्ख आहे. एका फुकटच्या सावलीसाठी मला 2,000 रुपये देतोय. थोडी आणखी घासाघीस केल्यावर त्याने किंमत ठरवली. "मी वेळ वाढवली तर बरं होईल." व्यापारी म्हणाला, "बघा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. जर तुम्हाला या झाडाची सावली विकत घ्यायची असेल तर तुम्हाला 5,000 रुपये द्यावे लागतील. मी माझ्या झाडाची सावली तुम्हाला त्यापेक्षा कमी किमतीत विकू शकत नाही." तो धोबी सुद्धा खूप हुशार होता. त्याने त्या व्यापाऱ्याला आधीच धडा शिकवला होता म्हणून त्याने 5,000 रुपये दिले. ती सावली रुपये 500 मध्ये विकत घ्यायला तयार झाला. धोबी म्हणाला, "ठीक आहे, मी सगळी कागदपत्र तयार करीन. मी या झाडाची सावली विकत घेईन. मी उद्या पैसे आणि सरपंचाला घेऊन येईन. आपण बँकेत जाऊन करारावर सही करू." व्यापारी म्हणाला, "ठीक आहे, तुम्ही जिथे सांगाल तिथे मी उद्या सही करेन." धोबी म्हणाला, "ठीक आहे, आपण उद्या भेटू." असे म्हणून धोबी निघून गेला. आपल्या विजयाने व्यापाऱ्याला खूप आनंद झाला होता. तो विचार करू लागला, "मी किती मूर्ख आहे. मी सावली विकत घेतली. सावलीला काही किंमत असते का? मी किंवा माझे कुटुंबीय तिथे कधीच बसत नाही. या 5,000 रुपयांनी तर मी एक नवीन शेत विकत घेऊ शकेन." व्यापाऱ्याला वाटले की त्याने धोब्याला फसवले आहे. पण धोब्याच्या मनात काहीतरी वेगळेच होते. घरी पोहोचताच त्याने आपल्या गाढवाला एका खुंटीला बांधले आणि तो थेट आपल्या बायकोकडे गेला आणि म्हणाला, "ऐक भाग्यवान, तुझे सोन्याचे दागिने बाहेर काढ. मला सोनाराकडून दागिने गहाण ठेवून मोठी रक्कम उधार घ्यायची आहे." बायको म्हणाली, "तुम्ही काय म्हणाला? तुम्हाला दागिने गहाण ठेवायचे आहेत का? तुम्हाला अचानक एवढ्या मोठ्या रकमेची गरज का लागली? तुम्ही काही अडचणीत आहात का?"
धोबी म्हणाला, काही अडचण नाही, मला गुंतवणूक करायची आहे. मी व्यापाऱ्याच्या घराबाहेरच्या पिंपळाच्या झाडाची सावली विकत घेत आहे. आता या कडक उन्हात मी त्या सावलीत शांतपणे विश्रांती घेईन. पत्नी म्हणाली, सावली? तुझं डोकं फिरलंय का? सावली सुद्धा कोणी विकत घेतं का? धोबी म्हणाला, बघाच, त्या लोभी व्यापाऱ्याने माझा अपमान केला आहे. आता मी त्याला त्याच्याच भाषेत धडा शिकवीन. फक्त तुझे दागिने मला दे आणि बाकी सर्व माझ्यावर सोडून दे. धोबीची बायको म्हणाली, हे मूर्खपणाचे काम करू नका. व्यापाऱ्याला धडा शिकवण्याच्या नादात आपण स्वतःलाही गमावून बसू. धोबी म्हणाला, काळजी करू नका. हे काम यशस्वी करण्यासाठी मी माझ्या परीने सर्व काही करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझे सगळे दागिने लवकरच परत मिळवून देईन. आपला नवरा काही ऐकणार नाही हे बायकोच्या लक्षात आले. जड अंतकरणाने तिने दागिनींचे गाठोडे बाहेर काढले आणि ते धोब्याच्या हवाली केले. दुसऱ्या दिवशी धोब्याने आपल्या बायकोचे दागिने गावातील सोनाराकडे दागिने गहाण ठेवून आणि सोनाराकडून 5,000 रुपये घेऊन थेट सरपंचाच्या दारावर गेला. तो व्यापारी आधीच तिथे आपल्या मिशांना पीळ देत बसला होता. धोबी येताच सरपंचाने त्याला विचारले की हा सौदा करताना त्याची शुद्ध हरपली आहे का? तुम्ही हे करत आहात का? धोबी म्हणाला, होय सरपंचजी, मी हा सौदा पूर्ण शुद्धीत करत आहे. फक्त कागदपत्रांची पूर्तता करा. मी या व्यापाऱ्याला 5,000 रुपये द्यायला तयार आहे. पण अट अशी आहे की त्या झाडाची सावली जिथे जिथे जाईल तिथे माझा हक्क असेल आणि जर कोणी अट मोडली तर त्याला दुसऱ्या पक्षाला 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. व्यापारी म्हणाला, मी तुमची अट मान्य करतो. मला फक्त माझ्या 5,000 रुपयांची काळजी आहे. सरपंचाने अटीवर लेखी सही केली. धोबी, व्यापारी आणि सरपंच यांनी त्यावर सही केली आणि धोब्याने संपूर्ण 5,000 रुपये व्यापाऱ्याच्या हवाली केले. व्यापारी मनातल्या मनात आपल्या मिशांना पीळ देत होता, पण त्याला कल्पना होती की खरा खेळ आता सुरू होणार होता. दुसऱ्या दिवसापासून धोबी तो आपल्या नव्या संपत्तीचा आनंद घेऊ लागला. दुपारी तो आपली जुनी खाट आणि गाढव घेऊन पिंपळाच्या झाडाखाली यायचा. दुपारच्या विधीनंतर गाढव मोठ्याने ओरडायची. 1-2 दिवस त्या व्यापाऱ्याने हे सर्व मुकाट्याने सहन केले. पण जेव्हा गाढवाच्या ओरडण्याने त्याला डोकेदुखी झाली तेव्हा तो बाहेर आला आणि सकोही नावाच्या धोब्याला म्हणाला, ए धोब्या, हा काय प्रकार आहे? या गाढवाला इथे का बांधले आहे? हे एवढा गोंधळ घालत आहे. यामुळे माझी दुपारची झोप खराब झाली आहे. धोबी म्हणाला, मालक, आता ही सावली माझी आहे. मी ते झोपलो किंवा माझ्या गाढवाने तिथे झोपले, तुम्हाला काय फरक पडतो? मी तुम्हाला पूर्ण 5,000 रुपये दिले आहेत. तो व्यापारी संतापाने फणफणला. पण जेव्हा सूर्य मावळू लागला तेव्हा त्याच्या अडचणी आणखी वाढल्या. पश्चिमेला सूर्य मावळत असताना जेव्हा सूर्य मावळू लागला तेव्हा समस्या वाढली. सूर्य पश्चिमेकडे झुकल्यामुळे पिंपळाच्या झाडाची लांब सावली बनिया यांच्या घराच्या भिंतीवर पडू लागली. परंपरेनुसार धोब्याने आपली खाट बनियांच्या घराकडे ओढली. तो अगदी भिंतीला लागून बसला होता. जेव्हा व्यापाऱ्याच्या बायकोने हे सर्व पाहिले तेव्हा ती त्याला म्हणाली, ऐकतो आहेस का? बघ, हा धोबी आपल्या भिंतीला लागून बसला आहे आणि त्याचे गाढव आपल्या दुर्गंधीने, आपल्या गोंगाटाने आमचे आयुष्य असह्य करत आहे. तू त्याला हकलून दिले पाहिजेस. तू काहीतरी का बोलत नाहीस? व्यापारी कुरकुरत बाहेर आला आणि धोब्याला म्हणाला, ए धोब्या, माझ्या भिंतीपासून इतक्या लांब का बसला आहेस? धोबी म्हणाला, साहेब, हा माझा दोष नाही, हा सूर्यदेवाचा आहे. तुमची सावली भिंतीच्या दिशेने आहे. जर ती जात असेल तर मला तिच्या मागे माझ्या जागेपर्यंत जावे लागेल. करारानुसार जिथे कुठे सावली असेल ती जागा माझी असेल. तो बिचारा व्यापारी निराश झाला. हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील लोक जमले. ते तिथे राहत असत आणि दिवसभर खूप गोंगाट असायचा. एके दिवशी धोब्याने आपली खाट व्यापाऱ्याच्या खिडकीजवळ पसरली. व्यापाऱ्याला हे सर्व सहन झाले नाही. तो रागाने फणफणत बाहेर आला आणि म्हणाला, धोब्या, हा कसला उद्धटपणा आहे? तू माझं घर बळकावणार आहेस का? तुझ्यामुळे, या लोकांमुळे आणि या गोंगाटामुळे माझं आयुष्य असह्य झालं आहे. धोबी म्हणाला, साहेब, तुम्ही उगाचच चिडताय. मी तुमचं घर का बळकावू? मी फक्त माझी सावली शोधतोय. तुम्ही रागावला आहात. मी तुमचं घर का ताब्यात घेऊ? मी फक्त माझ्या सावलीचा पाठलाग करतो. आता जेव्हा सूर्य पश्चिमेला मावळेल तेव्हा ती सावली तुमच्या खिडकीवर पडेल, बरोबर?
मी माझ्या शब्दाचा पक्का आहे. मी खिडकीतून उडी मारेन तो कायद्याने बांधलेला होता. कारण जर त्याने त्या धोब्याला हकलून दिले असते तर त्याला 10,000 रुपये द्यावे लागले असते. त्याने देवाला प्रार्थना केली की त्याने त्याला हकलून द्यावे. मग एके दिवशी तो धोबी अचानक गायब झाला. तो कित्येक दिवस गावात दिसला नाही. हे पाहून तो व्यापारी खूप आनंदी झाला आणि मनातल्या मनात विचार करू लागला की कदाचित देवाने त्याची प्रार्थना ऐकली असावी. तो मूर्ख धोबी कुठेतरी पळून गेला किंवा दमून खाली बसला. बरं, संकट टळले, पण व्यापाऱ्याचा आनंद फार काळ टिकला नाही. त्या दुपारी व्यापारी आपल्या घरी आराम करत असताना त्याला अचानक बाहेर गोंधळाचा आवाज ऐकू आला. तो बाहेर आला आणि त्याने पाहिले तर काय, तिथे फक्त धोबीच नव्हता, तर व्यापाऱ्याच्या घरासमोर एक अख्खे प्राणी संग्रहालयच उभारले होते. तिथे जनावरांचा एक मोठा मेळावा भरला होता. बकऱ्यांच्या ओरडण्याने आणि गाई म्हशींच्या हंबरण्याने व्यापाऱ्याचे जगणे असह्य झाले होते. रागाने खवळून तो धोब्याकडे गेला आणि म्हणाला, हा कसला तमाशा आहे? हा तर जनावरांचा खेळ आहे. हा कळप इथे काय करत आहे? हे माझं घर आहे किंवा तबेला? धोबी म्हणाला, हा एक देखावा आहे. नाही साहेब, हे सगळे माझे प्राणी आहेत. माझ्या घरात जागा कमी पडत होती, म्हणून मला वाटलं जेव्हा मी इतका महागडा शेड विकत घेतला, आज त्याचा पुरेपूर फायदा का घेऊ नये? आजपासून माझे सर्व प्राणी या पिंपळाच्या झाडाच्या सावलीखाली राहतील. व्यापारी म्हणाला, तुमचं डोकं फिरलं आहे. माझ्या भिंतीजवळ राहणाऱ्या या सर्व प्राण्यांसोबत त्यांच्या दुर्गंधी आणि गोंगाटात मी कसा राहणार? धोबी म्हणाला, मालक, तुमचं अगदी बरोबर आहे, पण मी काय करू शकतो? मी फक्त माझी सावली वापरत आहे. आता जर ही सावली तुमच्या जमिनीवर पडत असेल तर त्यात माझा काय दोष आहे? जर तुम्हाला माझ्या सावलीचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमची जमीन दुसरीकडे हलवावी, कारण करारानुसार या झाडाची सावली ही माझी मालमत्ता आहे. मी इथे झोपू किंवा माझी म्हैस तिथे बांधू हा माझा हक्क आहे. जर तुम्ही मला थांबवले तर करारानुसार तुम्हाला मला नुकसान भरपाई म्हणून 10,000 रुपये द्यावे लागतील. वैतागून व्यापाऱ्याचा संताप झाला आणि तो म्हणाला, काय मूर्खपणा करताय? जमीन म्हणजे अशी काही वस्तू आहे का जी मी सहज उचलून दुसरीकडे नेऊ शकेन? जमीन इथेच राहील. तुम्ही तुमची ही केविलो आणि सावली दुसरीकडे घेऊन जा. धोबी म्हणाला, जर तुम्हाला हे हवं असेल तर मी आज हे पिंपळाचे झाड तोडून माझ्यासोबत घेऊन जाईल. शेवटी याच झाडाला त्याचे नाव मिळाले आहे. जर हे झाड गेले तर सावलीच राहणार नाही. व्यापारी म्हणाला, हे झाड माझ्या पूर्वजांचे प्रतीक आहे. तुम्ही त्याला साधा स्पर्श सुद्धा करू शकत नाही. आता तो व्यापारी चारी बाजूनी घेरला गेला होता आणि त्याला आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता. त्याने आपल्या नातेवाईकांचा आणि मित्रांचा सल्ला घेतला. ते सर्व एकच म्हणाले, त्या धोब्याने तुला पैसे तडकवले आहे. आता तू फक्त दंड भरूनच मुक्त होऊ शकतोस. दुसऱ्या दिवशी तो व्यापारी जड अंतकरणाने 10,000 रुपये घेऊन सरपंचाकडे आला आणि म्हणाला, सरपंच, मला हा करार मोडायचा आहे आणि माझ्या झाडाची सावली परत द्यायची आहे. मला फक्त माझी मनशांती परत हवी आहे. अटीनुसार व्यापाऱ्याने धोब्याला दंड म्हणून 10,000 रुपये दिले. धोब्याचे पैसे दुप्पट झाले होते. सोनाराकडून दागिने मिळाल्यावर तो आनंदाने घरी परतला. तो आला आणि त्याने दागिने आपल्या पत्नीच्या हातात ठेवले. दागिने पाहून धोब्याची पत्नी उद्गारली, अरे, तुम्ही हे इतक्या लवकर आणि इतक्या पैशांसोबत परत आणले? धोबी म्हणाला, मी तुला माझ्यावर विश्वास ठेवायला सांगितले होते. त्या लोभी व्यापाऱ्याचा गर्विष्ठपणाची ही शिक्षा आहे. दुसऱ्या दिवशी धोबी पुन्हा त्याच झाडाखाली गेला जिथे व्यापारी उदासपणे बसला होता. धोब्याने शांतपणे समजावून सांगितले, मालक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हा सूर्यप्रकाश, पाऊस आणि सावली या सर्व गोष्टी देवाच्या देणग्या आहेत. त्या अनमोल आहेत. त्यांच्यावर कोणीही मालकी हक्क सांगू शकत नाही. त्यांच्या आनंदाचा उपभोग सर्वजण घेतात. व्यापारी आपली चूक लक्षात आली, त्याने मान झुकवली आणि त्या दिवसापासून त्याने गावात कोणालाही स्पर्श करण्यास नकार दिला. त्यांना एकत्र अनुभवण्यातच खरी मजा आहे. त्याने मस्तक झुकवले आणि त्या दिवसापासून तो गावात कोणाशीही बोलला नाही. पिंपळाच्या झाडाच्या सावलीखाली बसण्यापासून त्याला कोणी थांबवले नाही. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.